राज्यात एकीकडे इंधन आणि LPGसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या असताना आणि राजकीय घडामोडींची चर्चा रंगलेली असतानाच नाशिकमध्ये मात्र एका वेगळ्याच दहशतीनं नागरिकांची झोप उडवली आहे. सातपूरजवळील ध्रुवनगर आणि संत तुकाराम गार्डन परिसरामध्ये शनिवारी सकाळी एका बिबट्यानं चक्क भर वस्तीमध्ये एंट्री केल्यानं संपूर्ण शहरात खळबळ माजली. सकाळी 10च्या दरम्यान ध्रुवनगर परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या रो हाऊसमध्ये कामगारांना हा बिबट्या निवांत बसलेल्या अवस्थेत दिसला. बिबट्याला पाहताच कामगारांची पाचावर धारण बसली. आरडाओरड झाल्यामुळे बिबट्यानं तेथून धूम टोकली आणि जवळच असलेल्या झाडाझुडपांचा आसरा घेतला. नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमोल पाटील यांनी तातडीनं वन विभागाला पाचारण केलं. छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून बिबट्या वावरत आहे. या ठिकाणचे अनेक नागरिकांचे मला सकाळी फोन झाले. त्या ठिकाणी या परिक्षेत्राचे RFO सुमित निर्मळ साहेबांची फोनवरती चर्चा करू. त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीम NGOच्या तर पोलीस प्रशासन सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी त्या बिबट्याला त्या ठिकाणी पकडण्यासाठी, जेरबंद करण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत आहे. परंतु नागरिकांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भयभीत असं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु आमचा हा जो भाग आहे, या छत्रपती शिवाजीनगरमध्ये एक फॉरेस्ट आहे, फाशी डोंगर, त्यानंतर वासळी, गंगावरी, सावरगाव ठिकाणी फॉरेस्ट आहे. आणि त्या भागाच्या जंगलामुळे त्या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी बिबटे आढळत असतात. माझी फॉरेस्ट डिपार्टमेंट एक विनंती आहे, आपण कायमस्वरूपी यासाठी तोडगा काढावा, जेणेकरून नागरिकांमध्ये हे कामगार वस्ती असल्या कारणामुळे या ठिकाणी अनेक शेतकरी कामगार या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काही याच्यामध्ये उपाययोजना करावी, या ठिकाणी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करेल. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी जाळी, पिंजरा आणि रेस्क्यू किटसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या नेमका कुठे लपलाय याचा शोध घेण्यासाठी तब्बल 3 तास सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्याला पांगवण्यासाठी गंगापूर पोलिसांना कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान एका रो हाऊसच्या मागील बाजूस असलेल्या डकमध्ये बिबट्या लपलेला आढळून आला. वन विभागाच्या पथकानं अत्यंत शिताफेनं बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देत सुरक्षितपणे जेरबंद केलं. वन विभागाच्या या कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. याबरोबरच नगरसेवक दिनकर पाटील यांनी वन विभागाचे आभार मानले. कशापासून चाललं हे? सकाळपासून जेव्हापासून आमच्या विभागाला कळालं, तात्काळ घटनास्थळी आमची जी काही रेस्क्यू टीम आहे ती सर्व दाखल झाली. वन विभागाला पोलीस प्रशासनाची चांगली मदत केली. एक ठिकाणी तो दडून बसला होता. प्रथम आणि JCBच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर त्या रोडच्या बॅक साईडला तो वॉशिंग एरिया आहे, त्याच्या लॉफ्टवर तो होता आणि त्याला ट्रँक्युलाइज करून सुरक्षितरित्या ताब्यात घेतलेलं. किती वय असावं त्या बिबट्याचं? आणि बिबट्याचं वय 1 वर्ष जास्त. तो काही जखमी होता असं होतं का बघ? आता ते सर्व ज्या वेळेला त्याची वैद्यकीय तपासणी होईल त्यात ते निष्पन्न होईल. किती तास साधारणतः हे रेस्क्यू चाललं? तरी आता 3.5-4 तास चालले. आपल्यासोबत इथले लोकप्रतिनिधी यांना काय किती वेळ रेस्क्यू चाललं? हे अतिशय भीती निर्माण झाली होती. याच्या अगोदर अनेक वेळा बिबटे निघाले, परंतु खैरनार साहेब आणि ही सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि ही सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगलं नेहमी सहकार्य करतात. आज पण त्यांनी पूर्ण वेळ देऊन आज या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, फॉरेस्टचे सगळं अधिकारी असतील, या सगळ्यांनी आज खूप चांगलं सकाळपासून अमोल पाटील यांनी खूप चांगलं नियोजन करून या ठिकाणी बिबट्याला झाल्यामुळे आज आम्हाला इथं शांतता. इथं जंगल आहे फॉरेस्टचं आणि फार मोठं इथे खूप जंगलामुळे या भागामध्ये ते येतात, लपतात, त्यामुळे या भागामध्ये बिबटे येतात. काय बंदोबस्त करायला पाहिजे सरकारने असं आपल्याला वाटतं? नाही, ते नेहमी जेव्हा फोन केला तेव्हा ते आपल्याला मदत करतात आणि ज्या ज्या ठिकाणी तो जे पिंजरे असतात ते पण लावतात आणि आता ते जनावर ते निघतच राहतं, त्यामुळे आपण आता कायमस्वरूपी त्यांच्यासाठी जेव्हा बोलवलं तेव्हा येतात. सर, एक महत्त्वाचा मुद्दा, वारंवार हे बिबटे निघताय, काय कारण बिबटे सातत्यानं निघण्याचे समोर? हा जो बिबट आहे हा सब ॲडल्ट, याला पूर्ण बिबट्या एवढं आकलन नसतं. तो एखाद्या म्हणजे श्वान किंवा असं कुत्र्याच्या मागे वगैरे रात्री तो
प्रवास करत शहरात त्यांनी प्रवेश केलेला असेल आणि त्यानंतर ज्यावेळेला इथं जनतेने बघितलं, पब्लिकने बघितलं, तो गोंधळून गेला आणि लपून बसला. आणि त्यानंतर कसं rescue किती टीम आपले किती लोकांची टीम काम करत होती? तरी सर्व मिळून आमचे 30 लोक होते आणि एक आमचं रेस्क्यू म्हणून एक स्वयंसेवी संस्था आहे, त्यांची मदत पण आम्हाला मिळाली. ओके, किती डाट मारले त्याला? एक डायरेक्टमध्येच व्यवस्थित झालं. ओके, त्याला आता कुठे आपण ठेवतो? आमचं TTC सेंटर म्हणून म्हसवळलं आहे. आता तिथं त्याचं प्राथमिक उपचार होईल. सातपूर आणि ध्रुवनगर सारख्या गजबजलेल्या भागामध्ये बिबट्या आल्यानं वन व्यवस्थापन आणि वन्यजीव सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बिबट्या जेरबंद झाला असला तरी परिसरामध्ये अजूनही भीती कायम आहे, या भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या. या यशस्वी कारवाईनंतर नगरसेवक दिनकर पाटील आणि वन अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, ध्रुवनगर, सातपूर.